कार्यालयाला दिलं। आपण सगळेजण बरेच वर्ष बघतोय की भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मोजणी वेळेवर होत नाही, सातत्यानं तक्रारी होत आहेत, अनेक वेळा हेलपाटी मारावे लागतात, मग जाणीवपूर्वक हे दुर्लक्ष करतात, अशा पद्धतीचा सुद्धा माणसांच्या मनामध्ये संताप तयार होतोय। या सगळ्यासाठी सातत्यानं भूमी अभिलेख कार्यालयाची मागणी होती की आम्हाला अद्ययावत आणि अचूक आणि वेळेवरती जर काही ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या असतील तर आम्हाला काही मशिनरी पाहिजे की ज्या मशिनरींच्या माध्यमातून आम्ही सगळ्या सेवा अधिक तत्परतेने देऊ। त्यासाठी 3,69,00,000 विशेषतः आज आमचे भूमी अभिलेखचे जिल्ह्याचे अधिकारी भोसले आहेत, शिवाजीराव भोसले, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात कुठं नाही तेवढ्या सगळ्या यंत्रणा आपण कोल्हापुरात उपलब्ध करून दिल्या। आता याचा शुभारंभ केला, पण केवळ शुभारंभ करून चालणार नाही। बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की शुभारंभ केला आणि तिथंच ते सगळं साहित्य ठेवलं तर त्याचा लोकांना उपयोग होणार नाही। त्यामुळे आजच त्यांना सूचना दिल्यात की आता 10 जूनला आम्ही बैठक घेणार आहोत की 10 जूनपर्यंत या सगळ्या या यंत्रणांचा उपयोग घेऊन किती मोजणी पूर्ण झाल्या की ज्याच्या माध्यमातून नागरिकांना त्याचा काय फायदा झाला। निश्चितपणानं त्याच्याबद्दल ते त्याचं काम करतील, पण केवळ तेवढं काम करणं हा उद्देश नव्हता। तर आज DPTCच्या माध्यमातून आम्ही एकापेक्षा एक चांगल्या योजनांसाठी पैसे देतोय। पैसे देणं, पण त्या पैशांबरोबर सुद्धा त्याचा उपयोग चांगला लोकांसाठी होणं, यासाठी आम्ही काम करणं अपेक्षित आहे। आणि त्यासाठीच्या आढावा बैठकीमध्ये या जिल्ह्यातल्या सगळ्या मोजणीची कामं असतील ती तत्परतेनं, वेळेत, अचूक आणि कुठल्याही लोकांना तक्रार करायला जागा राहणार नाही अशा पद्धतीने करण्याबद्दलच्या सुद्धा आपण सूचना दिलेल्या आहेत।